नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या ऑडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या ऑडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक भरती 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. तो क्वेश्चन पहिला आहे तो मित्रांनो, प्रश्न पहिला आहे तो महात्मा ज्योतिराव फुले यांनी कोणती संस्था स्थापन केली? तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी जी संस्था स्थापन केली मित्रांनो, ती केली सत्यशोधक समाज ही संस्था स्थापन केली मित्रांनो. दुसरं जे आपलं राईट आन्सर होईल. महात्मा ज्योतिराव फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली मित्रांनो. तर कधी केली सत्यशोधक समाजाची स्थापना? तर 24 सप्टेंबर 1873 मध्ये जे सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील जातीभेद, अंधश्रद्धा, सामाजिक विषमतेच्या विरुद्ध त्यांनी कार्य केले. सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष ज्योतिराव फुले होते. तर मित्रांनो हे ध्यानात ठेवा. सत्यशोधक समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर महात्मा ज्योतिराव फुले होते मित्रांनो, हे ध्यानात ठेवा. आणि क्वेश्चनचा प्रश्न पहिला आपला आन्सर जे येईल ते दुसरं येईल मित्रांनो, सत्यशोधक समाज. तर दुसरं जे आपलं राईट आन्सर होईल. प्रश्न दुसरा आहे तो महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा कुठे सुरू केली? तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा जी सुरू केली मित्रांनो, ती पुणे येथे केली. पहिलं जे आपलं राईट आन्सर होईल. ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1848 मध्ये पुण्यातील भिडेवाड्यात मुलींसाठी शाळा सुरू केली मित्रांनो. त्यांनी कुठे शाळा सुरू केली? तर पुण्यातील भिडेवाड्यात जे 1848 मध्ये शाळा सुरू केली. सावित्रीबाई फुले या शाळेच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या म्हणून कार्यरत होत्या. स्त्री शिक्षणाच्या प्रसाराचे फुले दाम्पत्याने मोठे योगदान आहे, हे ध्यानात ठेवा मित्रांनो. त्यानंतर तिसरा प्रश्न येतो मित्रांनो, सावित्रीबाई फुले यांना कोणत्या क्षेत्रातील कार्यासाठी विशेष ओळखले जाते? तर सावित्रीबाई फुले यांना स्त्री शिक्षण व सामाजिक सुधारणा या कार्यासाठी विशेष ओळखले जाते मित्रांनो. त्या भारतातील अग्रगण्य महिला शिक्षिका आणि समाजसुधारक होत्या, हे ध्यानात ठेवा मित्रांनो. त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी मोठे कार्य केले आहे आणि त्यांनी समाजातील विषमता आणि स्त्रियांवरील अन्यायाविरुद्ध आवाज उठवला होता. त्यानंतर प्रश्न चौथा येतो, राजर्षी शाहू महाराजांनी कोणत्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य केले? तर राजर्षी शाहू महाराजांनी जे ते कार्य केले सामाजिक न्याय व शिक्षण या क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण कार्य केले मित्रांनो, हे ध्यानात ठेवा. पहिलं जे आपलं राईट आन्सर होईल. ते कोल्हापूरचे संस्थांचे राजे होते मित्रांनो, हे ध्यानात ठेवा. ते कोणत्या संस्थांचे राजे होते? तर कोल्हापूर संस्थांचे राजे होते. त्यांनी बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न केले. सामाजिक मागासलेल्या घटकांसाठी आरक्षणाची धोरणात्मक सुरुवात करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. तर कोणते श्रेय त्यांना दिले जाते मित्रांनो? तर ते दिले जाते आरक्षणाची धोरणात्मक सुरुवात जे त्यांनी केली होती. त्यानंतर प्रश्न पाचवा येतो, महर्षी धोंडा केशव कर्वे यांना कोणत्या कार्यासाठी विशेष ओळखले जाते? तर महर्षी धोंडा केशव कर्वे यांना जे कार्यासाठी ओळखले जाते मित्रांनो, ते कार्य आहे स्त्री शिक्षण व विधवा पुनर्विवाह, हे जे कार्यासाठी विशेष ओळखले जाते मित्रांनो. तर पहिलं जे आपलं राईट आन्सर होईल. त्यांनी विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले मित्रांनो. स्त्री शिक्षणासाठी मोठे कार्य केले आणि 1916 मध्ये भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाच्या स्थापनेची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली त्यांनी. आणि 1958 मध्ये त्यांना काय मिळालं? तर भारतरत्न प्रदान करण्यात आलं मित्रांनो, हे ध्यानात ठेवा. तर 1958 मध्ये काय देण्यात आलं? तर भारतरत्न प्रदान करण्यात आले मित्रांनो महर्षी धोंडा केशव कर्वे यांना. त्यानंतर प्रश्न 6वा येतो, गोपाळ गणेश आगरकर यांना कोणत्या विचारांचा पुरस्कार केला? तर गोपाळ गणेश आगरकर यांना जो विचारांचा पुरस्कार केला तो केला सामाजिक सुधारणा व बुद्धी प्रामाण्यवाद या ज्या विचारांचा पुरस्कार केला मित्रांनो. पहिलं जे आपलं राईट आन्सर होईल. ते महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व विचारवंत होते, हे ध्यानात ठेवा मित्रांनो. त्यांनी अंधश्रद्धा, जातीभेद आणि समाजातील रूढीवर टीका केली. त्यांनी बुद्धी प्रामाण्यवाद आणि सामाजिक सुधारणांवर पुरस्कार केला आणि त्यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले. तर त्यांनी कोणते वृत्तपत्र सुधारक केले मित्रांनो? तो सुधारक. ते सुधारक जे आहे मित्रांनो ध्यानात ठेवा. त्यानंतर प्रश्न 7वा येतो, पंडिता रमाबाई यांनी कोणत्या क्षेत्रात महत्त्वाचे कार्य केले? तर पंडिता रमाबाई जे आहे त्यांनी महिला शिक्षण व महिला कल्याणासाठी विशेष महत्त्वाचे कार्य केले मित्रांनो. पहिलं जे आपलं राईट आन्सर होईल. त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी आणि पुनर्वसनासाठी कार्य केले. त्यांनी पुण्याजवळ शारदा सदन सुरू केले. तर पुण्याजवळ त्यांनी कोणते सदन जे सुरू केले मित्रांनो? शारदा सदन जे आहे ते सदनचं नाव मित्रांनो ते सुरू केले. स्त्रियांच्या सामाजिक व शैक्षणिक उन्नतीसाठी त्यांनी कार्य महत्त्वाचे आहे. त्यानंतर प्रश्न 8वा येतो, लोकहितवादी या टोपण नावाने कोण ओळखले जाते? तर लोकहितवादी या टोपण नावाने जे ओळखले जाते मित्रांनो, ते ओळखले जाते गोपाळ हरी देशमुख यांना ओळखले जाते. पहिलं जे आपलं राईट आन्सर होईल. गोपाळ हरी देशमुख हे लोकहितवादी या नावाने प्रसिद्ध आहे. तर ते कोणत्या नावानं प्रसिद्ध आहे? गोपाळ हरी देशमुख तर लोकहितवादी या नावाने प्रसिद्ध आहे मित्रांनो. त्यांनी सामाजिक रूढी, अंधश्रद्धा आणि जातीभेदावर टीका केली. तर त्यांनी कायावर टीका केली मित्रांनो? तर सामाजिक रूढी आणि अंधश्रद्धा आणि जातीभेदावर जे टीका केली. त्यांनी शतपत्रे या लेखमाले
लेखमालेतून सामाजिक सुधारणेचे विचार मांडले. त्यांनी कोणत्या लेखमालेतून सामाजिक सुधारण्याचे विचार मांडले? ते शतपत्रे या लेखमालेतून मांडले मित्रांनो. त्यानंतर आपला प्रश्न 9वा येतो मित्रांनो. महादेव गोविंद रानडे यांना कोणत्या क्षेत्रातील कार्यासाठी ओळखले जाते? तर महादेव गोविंद रानडे जे आहे त्यांना सामाजिक सुधारणा व न्याय व्यवस्थेसाठी जे या क्षेत्रासाठी विशेष ओळख आहे मित्रांनो. ते न्यायमूर्ती आणि समाजसुधारक होते. त्यांनी विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण आणि सामाजिक सुधारणा यांचा पुरस्कार केला. ते प्रार्थना समाजाशी संबंधित होते. मित्रांनो हे जे पॉईंट आहे ते ध्यानात ठेवा मित्रांनो. त्यानंतर प्रश्न 10वा येतो. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर प्रार्थना समाजाची स्थापना जी केली मित्रांनो ती केली आत्माराम पांडुरंग यांनी केली. पहिले जे आपलं राईट आन्सर होईल. प्रार्थना समाजाची स्थापना 1867 मुंबई येथे आत्माराम पांडुरंग यांनी केली. तर 1867 मुंबई येथे जे आहे आत्माराम पांडुरंग यांनी जे प्रार्थना समाजाची स्थापना केली मित्रांनो. समाजाची सामाजिक आणि धार्मिक सुधारणांना प्रोत्साहन दिले मित्रांनो. महादेव गोविंद रानडे यांनी रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांसारख्या व्यक्तींना यांच्या कार्याला पुढे नेले. त्यानंतर प्रश्न 11वा येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या सामाजिक प्रश्नाविरुद्ध मोठा संघर्ष केला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे प्रश्नाविरुद्ध मोठा संघर्ष केला मित्रांनो ते आहे अस्पृश्यता व सामाजिक विषमता. या जे आंबेडकरांनी जे प्रश्नाविरुद्ध मोठा संघर्ष केला आहे. तर पहिलं जे आपलं राईट आन्सर होईल. त्यांनी सामाजिक समानता, दलितांच्या अधिकारांसाठी संघर्ष केला. त्यांनी शिक्षण संघटन आणि सामाजिक न्याय यांचं महत्त्व दिले. ते भारतीय राजघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहे ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते. हे ध्यानात ठेवा मित्रांनो. त्यानंतर प्रश्न जे आपला 12वा येतो. महात्मा ज्योतिराव फुले यांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी जो ग्रंथ लिहिला मित्रांनो तो हा ग्रंथ लिहिला गुलामगिरी. तर पहिलं जे आपलं राईट आन्सर होईल. ज्योतिराव फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ 1873 प्रकाशित केला. कधी प्रकाशित केला? गुलामगिरी हा ग्रंथ जो आहे 1873. या ग्रंथातून त्यांनी सामाजिक शोषण आणि विषमतेवर भाष्य केले. तर त्यांनी जे आहे या ग्रंथातून काय केले तर सामाजिक शोषणावर जे विषमतेवर भाष्य केले मित्रांनो. हा ग्रंथ त्यांचा सामाजिक विचारांचा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो. विठ्ठल शिंदे यांनी कोणत्या चळवळीत महत्त्वाचं कार्य केले? तर विठ्ठल शिंदे यांनी जी महत्त्वाच्या चळवळीत कार्य केले ते चळवळ आहे मित्रांनो अस्पृश्यता निवारण ही जी चळवळ आहे या चळवळीत महत्त्वाचे कार्य बजावले त्यांनी. ते महाराष्ट्रातील प्रमुख समाज सुधारक होते. त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी कार्य केले. त्यांनी डिप्रेस क्लासेस मिशनच्या माध्यमातून वंचित घटकांचे काम केले. तर मित्रांनो प्रश्न 13वाचा आन्सर जे येईल ते आपलं पहिलं येईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो. महर्षी धोंडा केशव कर्वे यांना भारतरत्न कोणत्या वर्षी मिळाले? तर महर्षी धोंडा केशव यांना जे भारतरत्न मिळाले ते मिळाले 1958 जे त्यांना भारतरत्न देण्यात आले मित्रांनो. दुसरं जे आपलं राईट आन्सर होईल. महर्षी धोंडा केशव कर्वे यांना 1958 भारतरत्न देण्यात आले. स्त्री शिक्षण आणि सामाजिक सुधारणेतील त्यांची योगदानासाठी हा सन्मान देण्यात आला मित्रांनो. ते भारतरत्न मिळणाऱ्या सुरुवातीला मान्यवरांपैकी एक होते.